उपवर्गीकरणाविरोधातील आरपीआयची लढ्याची रणनीती निश्चित. 27 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकाऱ्यांसमोर भव्य निदर्शने. उपवर्गीकरणाविरोधातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची लढ्याची रणनीती निश्चित करण्यात आली आहे. येत्या 27 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकाऱ्यांसमोर भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र बापू करात यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 27 जुलै रोजी भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये मीटिंग घेऊन इतर आंबेडकरी चळवळीतील घटकांना सामावून घेण्याचे आवाहन विविध मान्यवरांनी मनोगतामध्ये करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजयजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सांगली जिल्हा सरचिटणीस अभिजित आठवले सर, शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस आय पक्षाचे नेते मनोज जगन्नाथ कांबळे यांचा पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांनी पाठिंब्याच्या महिन्यात 3 तारखेला उपवर्गीकरणाचा विषय ठराव मंजूर करून घेतला. त्या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये 27 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे. त्याच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी सांगली शहरामध्ये सांगली जिल्ह्याची बैठक बोलले. या बैठकीला आपले पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे नानासाहेब वाघमारे आणि आमचे सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले सर, त्याचबरोबर ह्या शहराचे शहराध्यक्ष पोपट नाना कांबळे, आत्ताच आलेले आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष आमचे छायात आहे आणि सर्व तालुक्यातून आले सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आज उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 27 तारखेला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या संदर्भामध्ये आज आम्ही बैठक बोलवलेली आहे आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन चालणार आहे. आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही सांगली शहरामध्ये एक उपवर्गीकरणाविरोधामध्ये आंदोलन करणार आहे. त्या अनुषंगानं आपली बैठक आहे आणि त्या बैठकीला या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. आणि 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही मोर्चा नेणार आहे.